राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं सावट असणार आहे। पुढचे काही दिवस उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र याचबरोबर विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या सगळ्या विभागांमध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे। तुफान पाऊस, विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि अनेक ठिकाणी गारपीट सुद्धा पडणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। त्यानुसार तुमच्या भागात वातावरणाची काय स्थिती असेल, कुठे नेमकं कसं वातावरण असेल, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सगळ्यात आधी आपण सॅटेलाइट इमेज बघणार आहोत, ज्याच्या माध्यमातून वाऱ्यांची नेमकी काय स्थिती आहे, सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आताचं वातावरण कसं दिसतंय, कशा स्वरूपाचं दिसतंय ते आपण समजून घेऊ शकतो। तर या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघू शकतो की इकडून मोठ्या प्रमाणात वारे वाहत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। वादळी स्वरूपाचे वारे वाहत असताना आपल्याला दिसतंय। याचबरोबर इथे खास करून उत्तर भारताचा जो भाग आहे तिथे आता सध्याच्या घडीला गारपीट होतीये। मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये बरसतोय। याचबरोबर इकडे नॉर्थ ईस्ट मधले जे राज्य आहेत तिथे सुद्धा आता मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसतोय। त्याचबरोबर मध्य भारतातले जे इतर राज्य आहेत तिथे काही ठिकाणी पाऊस बरसतोय, काही ठिकाणी विजांचा कडकडाट किंवा वादळी स्वरूपाचे वारे वाहतायत। या सगळ्याचा परिणाम म्हणून आता महाराष्ट्रात काय स्थिती आहे, कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे पुढच्या ग्राफिकच्या माध्यमातून आता वातावरणाची कुठे काय स्थिती आहे ते आपण समजून घेऊ शकतो। तर हवामान खात्याने दिलेल्या या वर्तवलेल्या या मॅपनुसार आपण बघू शकतो की 29 मार्चला म्हणजे आज लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली या 4 जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। पाऊस बरसण्याची शक्यता या भागांमध्ये असणार आहे। याचबरोबर नांदेड आणि कोल्हापुराचा घाटाचा परिसर या ठिकाणी सुद्धा विजांचा कडकडाट असू शकतो, वादळी वारे वाहण्याची शक्यता असणार आहे। मात्र अगदी तुफान स्वरूपाचा पाऊस किंवा गारपीट पडेल अशी शक्यता या 2 जिल्ह्यांमध्ये नसणार आहे। तशी शक्यता लातूर, धाराशिव आणि सोलापूर, सांगली इथे सुद्धा गारपीटीची शक्यता नसेल, मात्र पाऊस तिथे बरसण्याची शक्यता असणार आहे। त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 30 तारखेला काय स्थिती असेल, तर 30 तारखेला आपण बघू शकतो की अनेक भागांना ऑरेंज अलर्ट सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे। अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर आणि सोलापूर हे जे जिल्हे आहेत हे ऑरेंज अलर्टवर असणार आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस इथे बरसण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांचं त्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। हे जिल्हे वगळता इतर जे जिल्हे आहेत ज्यामध्ये जळगाव, नाशिक, संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड याचबरोबर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे। तसेच गोंदिया आणि चंद्रपूर विदर्भातल्या या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। या सगळ्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच नंदुरबार, धुळे, रायगड ह्या भागांमध्ये सुद्धा आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये सुद्धा हलक्या स्वरूपात, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 31 मार्चची काय स्थिती असेल, तर 31 मार्चला पावसाची जी तीव्रता आहे ती अधिक वाढलेली असणार आहे। इकडे आपण बघू शकतो की 30 तारखेला मोजकेच काही जिल्हे होते जिथे ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला होता, मात्र जवळपास मध्य महाराष्ट्रातला जो सगळा भाग आहे तो पावसाने व्यापलेला असणार आहे। जळगाव, नाशिक, नाशिकचा घाटाचा परिसर, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, परभणी आणि बीड हे जे जिल्हे आहेत हे ऑरेंज अलर्टवर असणार आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये बरसण्याची शक्यता असेल। तर विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यात म्हणजे नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर याचबरोबर हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर हा जो पट्टा आहे या पट्ट्यात सुद्धा पाऊस बरसण्याची शक्यता असेल। येलो अलर्टवर हे सगळे जिल्हे असणार आहे। आपण बघितलं की 31 तारखेला बऱ्याच जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे इथे गारपिटीची शक्यता जी आहे ती जास्त असणार आहे। याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 1 एप्रिलची काय स्थिती असेल, तर 1 एप्रिलला कुठल्याही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये। मात्र अगदी मोजकेच जिल्हे जर सोडले तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। अकोला, बुलढाणा, वाशिम हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रातले जे इतर सगळे विभाग आहे तिथे पाऊस बरसण्याची शक्यता असेल। येलो अलर्टवर अनेक जिल्हे असल्याचं आपण बघतोय। विदर्भातले सगळे जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातले, मध्य महाराष्ट्रातले, पश्चिम महाराष्ट्रातले सगळे जिल्हे येलो अलर्टवर असणार आहे। पालघर, ठाणे आणि मुंबई इथे अलर्ट येलो किंवा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये, मात्र इथे सुद्धा वारे वाहतील आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे। 2 एप्रिलला काय स्थिती असेल, तर 2 एप्रिललाही महाराष्ट्रात पाऊस बरसण्याची शक्यता अनेक भागांमध्ये असणार आहे। जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस बरसू शकतो, कारण इकडे आपण बघतोय विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र याचबरोबर कोकण किनारपट्टी अशा या सगळ्या भागांना येलो अलर्ट
हवामान खात्याने दिलेला आहे। उर्वरित जे जिल्हे आहेत ज्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, पालघर, ठाणे, मुंबई इथे येलो अलर्ट दिलेला नाहीये, मात्र इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असू शकते असं हवामान खात्याने या मॅपच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीचं वातावरण पुढचे काही दिवस महाराष्ट्रात असणार आहे। तुमच्या भागात आत्ता काय स्थिती आहे? वारे वाहत आहे का? ढग दाटल्याचं बघायला मिळतंय का? नेमकी काय स्थिती आहे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।